नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. चला तर बातमी सुरू करूया. महाराष्ट्र शासनाने जलविद्युत क्षेत्रामध्ये मोठ्या विकासात्मक दृष्टिकोनातून मोठे पाऊल टाकले आहे. यामध्ये 1.89 लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यामध्ये 62,000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहेत. जलविद्युत निर्मितीसाठी 7 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने या बातमी संदर्भात घेतलेला हा खास आढावा बघूयात. जलविद्युत निर्मितीसाठी पंप्ड स्टोरेज घाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एनटीसीपी, वेलस्पन न्यू एनर्जी, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो पॉवर, टीएचडीसी इंडिया, स्टोरंट पॉवर, अडानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले. त्यामुळे 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे. या करारामुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे. राज्याची एकूण वीज निर्मिती स्थापित क्षमता 46,000 मेगावॉट असून 40,870 मेगावॉट पंपचे स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याचे हरित ऊर्जा क्षेत्रातील राज्याचे हे मोठे पाऊल आहे. राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो टीम रिपोर्ट महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.